रवींद्र क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरी येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। आज या टुर्नामेंटचा 5वा दिवस आणि सकाळच्या सत्रात होणारा सामना परिवर्तन क्रिकेट क्लब रायमोआ वर्सेस औरंगपूर 11 यांच्यात होणार आहे। खूपच रोमांचक असा होणारा हा सामना। दोन्ही संघात असलेले खेळाडू उत्कृष्ट दर्जाचे आहेत, खूपच रंगणार आहे। दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत आणि प्रेक्षकांनी पण गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। आणि मेरे साथ यहाँ पे सहयोगी अकील शेख ये भी कमेंट्री में आए हुए यहाँ पे कमेंट्री करने के लिए, उनका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। धन्यवाद मेरे दोस्त जिन्होंने मुझे मौका दिया कमेंट्री बॉक्स में कमेंट्री करने का। ये पूरा टीम जो है रायमो का परिवर्तन जो है तो बहुत ही बढ़िया फॉर्म में है। उसके साथ साथ गेंदबाजी भी उनकी बहुत बढ़िया रही है। आज तक के जो भी मैचेस जिले में खेले गए अखिल, इनमें के कुछ जो खिलाड़ी है अभी इन्होंने जामखेड़ का यहाँ पे एक 55,000 का एक टूर्नामेंट में फर्स्ट प्राइज मारा हुआ है। तो इसमें से बहुत से ऐसे खिलाड़ी हैं कि जो बहुत दमखम रखते हैं मैच को जिताने के लिए। वो तो बात सही है रजीत, लेकिन जो गेंदबाजी है उनकी जो मदार है माजिद सर पे है, जो कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं। बहुत ही बढ़िया लेन के साथ फलंदाजों को जो है तो बीट करने में सफल होते हैं और विकेट लेने में तो माहिर है वो। इसमें खास करके जो स्फूर्ति क्रिकेट क्लब के जाने माने लक्ष्मण जाधव और उनके साथ सुरेश अन्ना जाधव, इनकी भी जो है तो ताबड़तोड़ बैटिंग के बारे में वो भी माहिर है। लंबे लंबे छक्के मारने में तो सुरेश अन्ना का तो कोई जवाब ही नहीं। इतने बेहतरीन उनकी जो है तो बल्लेबाजी रही हुई है आज तक के उनके मैचेस में। परिवर्तन क्रिकेट क्लब में अखिल, जहाँ तक हम आपकी बात सुन रहे हैं तो अनुभव की कोई कमी नहीं है। जहाँ तक देखा जाएगा तो यहाँ पे उनमें सबसे अनुभवी अगर बोले तो लक्ष्मण जाधव, जिन्होंने अभी तक 150 मैचेस खेले हुए, और युवराज जाधव जिन्होंने लगभग 140-155 मैचेस खेले हुए अभी तक। वो तो बात सही है, लेकिन इनमें से सबसे अहम भूमिका रहेंगी सोमनाथ अन्ना बारसकर की, जो कि बहुत ही बढ़िया उम्दा बल्लेबाजी करते हैं और टीम के लिए बहुत सारा योगदान देते हैं। ओपनिंग की उनकी जो साझेदारी रहेंगी और उनकी जो बल्लेबाजी रहेंगी वो देखने के लिए। अकील, हम इस बात को भी नज़रअंदाज नहीं कर सकते, औरंगपुर क्रिकेट क्लब कोई कम नहीं है, वो भी बड़ा दमखम रखता है। जल्द ही इस मैच का टॉस किया जाएगा। रायमो परिवर्तन क्रिकेट क्लब का कमेटी की ओर से मैं कदमों पे इस्तकबाल करता हूँ, स्वागत करता हूँ। दोनों ही टीम के खिलाड़ी और कैप्टन्स और कमेटी की ओर से 2 अंपायर्स और कमेटी मैदान पे आ चुके हैं। जल्द ही इस मैच को स्टार्ट किया जाएगा और सभी प्लेयर्स यहाँ पे मैदान में खड़े हुए टॉस के लिए। लाइनअप शुरू हो रहा है। जीत कह के सबको आया पीछे छोड़ के कोलकाता के शेरों को जियो का सलाम, घर घर में गूंजे तुम्हारा ही नाम। जियो नंदनंदन, जियो नंदनंदन, जियो 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 नंदनंदन, जियो नंदनंदन, जियो नंदनंदन, जियो जियो जियो।
टॉस नजीब हो चुका है और टॉस होने के बाद जो कि परिवर्तन क्रिकेट क्लब में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। अमोल जादव जिन्होंने टॉस जीतकर सहयोगी खिलाड़ियों से चर्चा करने के बाद ये तय किया है कि हम पहले बैटिंग करेंगे। क्या लगता है कि क्या स्कोर लग रहा है? जहाँ तक मेरा ख्याल है, पिच को अगर देखें तो यहाँ पे बैटिंग के लिए अच्छी साथ मिलेंगी, लेकिन बाउंड्रीज दूर रहने के वजह से ज़्यादा स्कोर भी यहाँ पे खड़ा करना मुश्किल जाएगा। पहले बैटिंग करने वाले के लिए यहाँ पे बड़ा स्कोर खड़े करना ज़रूरी है। आपका क्या कहना है इस पे? जी, बल्लेबाजी तो भक्कम है, लेकिन गेंदबाजी में भी कोई रायमो परिवर्तन कुछ कम नहीं दिखाई दे रहा है। दिग्गज गेंदबाज जो कि जहीर खान की भूमिका जिन्होंने आज तक निभाई है, ऐसे लक्ष्मण जादव, माजिद सर और नजीब और आकिल भाई, इन जैसे बड़े गेंदबाज भी इस टीम में दमखम रखते हैं। सही है। यहाँ पे परिवर्तन के तरफ से सबसे अच्छे अगर माना जाएगा ऐसे जो वेस्ट इंडीज से खास मंगाए हुए होल्डर इस मैच में अपना सबसे मेन अहम रोल निभाएंगे। तो ये होल्डर पे आपका क्या कहना है अखिल? इस मैच में होल्डर की क्या भूमिका रहेंगी? वो अच्छा खेलेंगे या उनको औरंगपुर के प्लेयर्स खेलने देंगे या पहले ही उनको विकेट ले लेंगे? अगर वो जम बनाते हैं तो फिर उनकी बल्लेबाजी को देखना एकदम से हावी हो जाएंगे वो गेंदबाजों पर, क्योंकि वो उनकी जो बल्लेबाजी करने का जो क्रम है वो 5 या 6 नंबर पे आएंगे और जो है तो ताबड़तोड़ बल्लेबाजी करके बड़ा सा स्कोर जो कि अपने को जो दिखेगा वो 150 के पार होगा। है फील्ड की सजावट की जा रही है औरंगपुर वॉरियर्स की, और देखना चाहेंगे कि आप ओपन कौन करेगा रायमो की ओर से। अब वो तो तय करेगा, समय तय करेगा कि ओपन कौन करेगा। ये मैच देखने के लिए हज़ारों के तादाद से प्रेक्षक मौजूद, बड़ा ही रोमांचक होने वाला ये सामना। और परिवर्तन 11 की तरफ से ओपनिंग करने के लिए, स्टार्ट करने के लिए यहाँ पे अकील शेख आए हुए हैं। अकील शेख का फॉर्म बीच बीच में बहुत ख़राब चल रहा था, लेकिन अभी बॉम्बे में जब वो हैदराबाद के साथ उनका लीग मैच खेलने के लिए गए थे तो वहाँ पे उन्होंने दोहरा शतक मारा हुआ है। अभी देखेंगे इस मैच में क्या करते। टीम की ओर से ओपनिंग के लिए तो सोमनाथ बारस्कर और अकील शेख तो मैदान पे आ चुके हैं। कप्तान अमोल जादव उनसे बातचीत करते हुए कि आपको रुक के खेलना है और स्कोर को बढ़ाना है, ये बात करते हुए अपने सहयोगी को समझाते हुए कप्तान अमोल जादव परिवर्तन क्रिकेट के कप्तानशिप निभा रहे हैं। बहुत लंबा अनुभव, जिन्होंने अभी तक 4000 से ज़्यादा रन बनाए हुए हैं, और बेस्ट उनका अगर देखा जाए तो उनका 299 का टेस्ट में सबसे हाईएस्ट स्कोर है। अनुभव की कोई कमी नहीं यहाँ पे अमोल जादव के पास। अमोल जादव के कैप्टनशिप में तकरीबन 20 टूर्नामेंट रायमो ने और रायमो के परिवर्तन क्रिकेट क्लब ने अपने नाम किए हैं, जो कि ये पूरे तालुका शहर में बहुत ही बढ़िया और मजबूत टीम मानी जाती है। सही कहा। इस मैच में औरंगपुर के तरफ से जो फर्स्ट गेंद डालने के लिए आने वाले हैं तो वो बहुत बढ़िया गेंदबाज है। इन स्विंग आउट स्विंग दोनों भी करते हैं, और देखते हैं अभी मुकाबला तो खड़ा जंग होने वाला है। स्ट्राइक पे सोमनाथ अन्ना बारस्कर आ चुके हैं और पहली गेंद खेलने के लिए सोमनाथ अन्ना जो तो अपना अंपायर से गार्ड लेते हुए और ये पहली गेंद पर खेलने का प्रयास किया, लेकिन 1 रन चुरा के अपने सहयोगी अकील शेख को स्ट्राइक पे ला दिया। गोपी ने अच्छी गेंद डाली है अब तक। अब अकील स्ट्राइक पे है, बड़ा दमखम रखते हैं अपने बल्लेबाजी पे, लंबे लंबे छक्के मारते हैं। अभी देखते हैं कैसे सामना करते हैं इस गेंदबाज का। बहुत बढ़िया बल्लेबाज है ये, खास कर्नाटक से मंगाया हुआ। देखते हैं पहली गेंद
और ये अकील ने उठा के मारा और ये सीमा रेखा के बाहर 6 रन। बेहतरीन शॉट 6 रन के बाद और एक बार बल्लेबाजी के लिए तैयार अकील शेख, और ये बढ़िया मिस हो गए बड़ा शॉट खेलने के प्रयास में और डॉट बॉल। बेहतरीन बैटिंग कर रहे हुए उतनी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज की ओर से। अगली गेंद खेलने के लिए तैयार अकील शेख, अंपायर को पार करते हुए गेंदबाज और एक हल्के हाथों से खेला हुआ और 1 रन चुरा के अपने सहयोगिता बारस्कर सर को ट्रैक दी और स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 42 रन। कोई बिगर विकेट खोए नुकसान। अगली गेंद सोमनाथ बारस्कर खेलने के लिए तैयार, गेंदबाज अंपायर को पार करते हुए अगली गेंद का सामना करेंगे बारस्कर और ये उठा के मारने के प्रयास में गेंद हवा में और बाल बचे। ट्रायकवर आलेले सोमनाथ बारस्कर, ज्याची ख्याती ही पोलार्डची आहे आणि खेळण्यासाठी सज्ज गोलंदाज अभिषेकने हा टाकलेला चेंडू आणि उंच असा मारला चेंडू आणि हा फलंदाज हा झेल बाद झालेला आहे आणि हातात चेंडू। बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर लपक लिया पॉइंट के फील्डर ने और अपने विकेट का पतन करते हुए 0 धावा करून झेल बाद झाला असा पोलार्ड संघाचा हा पहिला झटका लागत आहे संघाला। संघासाठी मोठा फलंदाज, धाकड फलंदाज, उंच फलंदाज असा क्रिस गेल होल्डर आणि बाद होऊन चाललेले आहेत सोमनाथ अण्णा बारस्कर। आणि आता संघासाठी जे योगदान देण्यासाठी येणार आहे हा धाकड वेस्ट इंडिजहून मागवलेला हा खेळाडू धाकड फलंदाज पार्ट ऑफ द प्रीमियर मध्ये होल्डर नजीब हा प्लेयर पार्ट ऑफ द प्रीमियर लीग मध्ये 13 बॉल मध्ये 50 धावा काढणारा प्लेयर हाच आहे तो पोलार्ड, हाच आहे तो क्रिस गेल। संघासाठी होल्डर या नावाने त्याचं खूप मोठं नाव आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शेकाप विरुद्ध 16 बॉल मध्ये 51 धावाची तुफानी खेळी करणारा हाच शक्य त्याचे पाहण्यासारखे असते। आणि षटकार तो ग्राउंडच्या जवळजवळ 50 फूट लांब फेकतो म्हणजे सीमारेखेच्या बाहेर 50 फूट असतो त्याचा बॉल। आणि आता पुन्हा एकदा सज्ज अखिल शेखने हा पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करून होल्डरच्या आणि हा उतुंगा असा मारलेला हा शॉट 4 धावा संघासाठी 4 धावा दिलेल्या आहेत अखिल शेखने। चांगला शॉट। रोमहर्षक होणारा हा सामना पूर्ण स्टेडियम खचाखच भरलेला आहे। आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी अखिल सज्ज आणि पुढचा चेंडू टाकलेला टोलेला आहे मिड विकेटच्या वर 4 धावा। चांगला फटकारलेला चेंडू आणि संघासाठी 4 धावा। चार धावाची खेळी आणि धावसंख्यात भर झालेली आहे। धावसंख्या झालेली आहे 48 धावा। रवींद्र क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नवगण राजुरी येथे भरलेल्या सामन्यात जवळजवळ 35 संघाने सहभाग नोंदवला आहे आणि हा चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू 1 धाव पूर्ण केली संघासाठी। धावसंख्या झालेली आहे ती 63 धावा आणि 35 संघांनी सहभाग नोंदवून 1,51,000 रुपये
बक्षीस हे आयोजकांनी ठेवलेलं आहे. होल्डर खेळण्यासाठी सज्ज आहे आणि गोलंदाज हा पण तितक्याच ताकदीने बॉल टाकण्यासाठी सज्ज. पाहूया काय होतंय. आणि होल्डर समजू शकला नाही. निर्धाव हा चेंडू पुढील चेंडू खेळण्यासाठी खूपच चांगल्या वातावरणात खेळवला जाणारा हा सामना. पुन्हा एकदा उतुंग असा मारलेला हा शॉट फोल्डरनी. आणि पाहूया काय होतंय. आणि झेलबाद झालेला आहे तो होल्डर. संघासाठी काही करू न शकलेला हा फलंदाज खूपच महान म्हणून पाहिलं गेलं होतं, परंतु काहीच करू शकला नाही आणि 0वर बाद होऊन चाललाय तो होल्डर. खूपच मोठी निराशा केली नजीब ह्या प्लेयरने, खूपच मोठी निराशा केली. संघाला एकदम संकटात टाकून चाललाय आणि आता संकट मोचकच्या भूमिकेत आलेले युवराज जाधव सर, ज्याची तुलना ही सचिन तेंडुलकरच्या पेक्षा कमी नाहीये. युवराज जाधव हे खूप महान खेळाडू आहेत. खास करून त्यांना ऑस्ट्रेलियाकडून बोलवण्यात आलेलं आहे. आताच ते ऑस्ट्रेलियाचा दौरा पूर्ण करून आलेले आहेत. 50 अर्धशतक आणि 110 शतक झालेले आहेत. हा फलंदाज एक असा फलंदाज आहे जो की संकटाच्या वेळी हा फलंदाजाची आठवण संघाला येते. चेंडू खेळण्यासाठी सज्ज सचिन तेंडुलकर उर्फात युवराज जाधव सर एक प्रकारे चांगल्या प्रकारे किल्ला लढविला आहे. चिकाटीने स्पीचवर टिकून आहे असा चिकाट फलंदाज युवराज सर. आणि पुढचा चेंडू टोळवलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडू. आणि युवराज सर हा एक मोठा फलंदाज आहे. त्याने खूप संकटाच्या वेळी संघासाठी चांगलं मोठं योगदान दिलेलं आहे. समाप्तीनंतर आता स्ट्राईकवर आलेला आहे तो हेटमायर उर्फ अखिल शेख. संघासाठी आज तडफदार फलंदाजीची गरज आहे. पाहू हेटमायर काय करतो. पुढचा बॉल आणि हा उत्कृष्ट असं टोलवलेला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतंय अखिलला. आणि 1 धावानंतर पुन्हा स्ट्राईकला सचिन तेंडुलकर उर्फ युवराज जाधव. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि गोलंदाज अंपायरला पार करत चेंडू टाकताना आणि हा चेंडू टोललेला आहे आणि तितक्याच प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे ते मिड विकेटच्या फिल्डरने. एका साईडने विकेट पडत असताना युवराज सर यांनी एक चिकाटी दाखवलेली आहे स्पीचवर. न विकेट सोडता 1-1, 2-2 धावा करीत आपल्या संघाचं धावफलक हलकं ठेवलं. आणि पुढचा चेंडू अंपायरला पार करून गोलंदाज टोलवलेला चेंडू चांगल्या प्रकारे 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्यात बी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव बी पूर्ण. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली आहे 54. तर धावसंख्या झालेली आहे 54 आणि युवराज सर वैयक्तिक 27 धावावर खेळत असतात. चांगल्या प्रकारे धावसंख्या ही हलकी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असं युवराज सर. पुढचा चेंडू टोललेला चेंडू चांगल्या प्रकारे 1 धाव पूर्ण आणि 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. आणि पुढचा चेंडू अखिल शेख खेळण्यास सज्ज. गोलंदाजी बी चांगली होत असताना दिसतंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू अंपायरला पार करून टोललेला चेंडू चांगल्या प्रकारे आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली 55. एकेरी धाव चोरण्यासाठी आणि दुहेरी धावसंख्या चोरून धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या झाली ती 58. पुढचा चेंडू युवराज सर चांगल्या प्रकारे खेळण्याच्या प्रयत्नात मिस झाला आहे. बॉल गेला आहे कीपर याच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं आहे प्रेक्षकांना. जवळजवळ 20,000 प्रेक्षक इथं येऊन बसलेले आहेत. आणि चांगली फलंदाजी युवराज सर आणि अखिल शेख यांच्याकडून. धावसंख्या झाली 57 आणि गोलंदाज
गोलंदाजीवर मार्कवर आलेला आहे शेरा. शेरा हा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो आहे. 2 ओव्हरमध्ये त्याने 1 विकेट घेऊन 13 रन दिलेले आहेत शेरा याने. पुढचा चेंडू शेरा टाकण्यास सज्ज आणि शेरा हंपरला पार करीत शेरा पुढचा चेंडू टाकणार आहे. फिल्डिंगमध्ये थोडीशी बदलाव करत असताना की आक्रमक शैलीमध्ये बॅटिंग करताना दिसतोय तो अखिल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना शेरा आणि पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज शेरा हंपरला पार करून हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला आहे आणि तो मिस झाला आहे आणि मिस होऊन चेंडू गेला आहे कीपरच्या हातामध्ये. धाव संख्या तिथंच परिवर्तन संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 59 धावा. पाहूया काय करतोय तो अखिल. खूपच चांगली गोलंदाजी करतोय सध्या शेराचा पुढचा बॉल अखिल खेळण्यासाठी सज्ज आणि उत्कृष्ट असा ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला हा शॉट आणि 2 धावा पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे औरंगपूर 11च्या संघाच्या खेळाडूने. हा मॅच पाहण्यासाठी जवळजवळ 25,000 प्रेक्षक उपस्थित आहेत आणि खूपच चांगला चेंडू अखिल समजू शकला नाही. निर्धाव चेंडू खेळण्यासाठी सज्ज सूर्या. पाहू काय होतंय. सूर्या कुमार म्हणून ओळखला जाणारा हा सूर्या त्रिफळा झालेला आहे. नटराजांनी चांगलाच गोलंदाजीमध्ये आपला चमक दाखवली. अखिल चाललाय तो त्रिफळा चिथून काही करू शकला नाही तो संघासाठी. आणि आता महान फलंदाज ज्याचं नाव अख्ख्या जिल्ह्याभरात आहे असा बुम बुम त्यांचा शाहिद आफ्रिदी बुम बुम या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. याचे पण खूप जिल्ह्यामध्ये नाव आहे. हा जम बसल्याच्या नंतर आणि स्पीचवर आल्यानंतर स्कोअर काय कोणत्या लेवलला जाईल आणि किती स्कोअर होईल. नजीब हा फलंदाज पूर्ण 500 सामने खेळला आहे. जवळपास त्याचे 100हून जास्त शतक आहे आणि 150 अर्धशतक खेळणारा हा महान खेळाडू. आता पाहूया आताच तो न्यूझीलंड वरून खेळून आलेला आहे. मला आठवत आहे 2013ला कारेगावला हा सामना होता पाटोद्याच्या विरोधात. 13 बॉल मध्ये 39 धावा करणारा हाच फलंदाज आहे. हाच तो फलंदाज महान खेळाडू बम बम. आणि त्या कारेगावमध्ये त्याच सामन्यामध्ये त्याने पवार सरांची विकेट घेतली होती. 1 ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या आणि तो सामना पूर्ण कलाटला होता रायमो संघाकडून आणि तो हा सामना जिंकला पण होता. बरोबर आहे. खूपच महान आहे हा खेळाडू. पाहू इथं काय करतोय तो. नवसर उर्फ बुम बुम. ख्याती खूप महान आहे. ओव्हरची 6व्या ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 79 धावा. आणि आता युवराज जाधव सर ज्यांनी एक प्रकारे आपल्या संघाची खिंड लढवलेली आहे. एक बाजीप्रभूची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. 1-1 2-2 धावा करून संघाचा स्कोअर तो हलका ठेवलेला आहे आणि विकेट दिलेली नाहीये. 35 रनावर खेळणारा हा फलंदाज. पाहू काय करतोय तो. पुढचा चेंडू खेळून काढलेला आहे गोलंदाजीच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण. आता आलेला आहे बुम बुम. बुम बुम हा मोठा षटकार मोठे हिट लावण्यास पूर्ण जिल्ह्यामध्ये माहीर आहे. पुढचा चेंडू खेळण्यात बुम बुम सज्ज. बुम बुम आला तर बॉल मैदानात न राहता बाहेर जातो. चेंडू टोलवण्याच्या नादात नजीब हा दोनदा बीट झाला. खेळाडू आहे बुम बुम. पुढचा चेंडू बुम बुम साठी आणि बुम बुमनी टोललेला आहे आणि हा फॉलो थ्रो मध्ये फील्ड करून निर्धाव चेंडू. एकही धाव नाही. पुढचा चेंडू खेळण्यासाठी बुम बुम सज्ज. बुम बुम
खूपच लांब मारलेला हा चेंडू सीमारेषेच्या जवळ आणि झेलबाद झालाय हा बुमबुम. बुम बुम. आणि खूपच संघाच्या अपेक्षा होत्या तर पूर्ण निराशा केली आहे संघाची त्यांनी. आणि बुमबुम हा 1 धावेवर बाद झालेला आहे. हा उस्मान पटेल सारखा फलंदाज आहे हा. आणि बुमबुमची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सौरव गांगुली नजीब पटेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हा पण फलंदाज खूप लांब षटकार मारले आम्ही पाहिलेले आहेत. आणि हा फलंदाज संघासाठी काय योगदान देतोय हा येणारा काळच सांगेल. आणि हा पुढचा चेंडू हा फलंदाज खूप स्फोटक आहे. खूप लांब षटके हाणण्यास हा पण नावाजलेला खेळाडू आहे. जेणेकरून धावसंख्या 97 झालेली आहे. आणि आता शेवटचे 2 षटक शिल्लक राहिलेले आहे. बघू आता धावसंख्या काय होती ती. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज नजीब पटेल. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या 97 धावा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आणि हा टोललेला आहे मिड विकेटच्या रूपाने 6 रन. लांब हा षटकार नजीबच्या बॅटमधून निघलेला आहे. आणि 6 रन उतुंग असा हाणलेला षटकार. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा सौरव गांगुली उत्कृष्टपणे षटकार मारून पुन्हा स्क्रीजवर दटून आहे. आणि पुन्हा टोललेला चेंडू पण तो विकेट पडली, त्याची कॅच आउट झालेला आहे हा सौरव गांगुली. आणि एक चांगली फलंदाजी करून बाद झाला आहे तो. संघासाठी चांगलं योगदान दिलं आहे त्याने. एक षटकार मारून संघाची धावसंख्या झालेली 97 धावा. पुढचा फलंदाज जहीर खानच्या रूपेने लक्ष्मण जाधव ऑलराऊंडर. खूप मोठं योगदान ह्या रायमो क्रिकेटसाठी दिलेलं लक्ष्मण जाधव यांनी बॅट पाहताना. आणि सचिन तेंडुलकरच्याकडून त्यांनी बॅट घेऊन आता बॅटिंगसाठी जाताना आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. काही मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आपण यांच्याकडून करूया. लक्ष्मण जाधव यांच्याकडून पुढील चेंडू लक्ष्मण जाधव खेळण्यास सज्ज आणि टोलण्याच्या नादात. आणि हा वाईट चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या 97 धावा. पुढचा चेंडू लक्ष्मण जाधव खेळण्यासाठी सज्ज. आणि ते साडेचीत झाला लक्ष्मण जाधव हा. बोल्ड झालेला आहे. आणि हा संघ अजून आता फलंदाजीसाठी आलेले
रॉबिन सिंग उर्फ सुरेश अण्णा जाधव, ज्यांची बॅटिंग रॉबिन सिंगसारखी होती आणि गोलंदाजी पण रॉबिन सिंगसारखी होती. जवळजवळ त्यांनी 3.5चे मॅचेस, जे की संघ पराभवाच्या छायेत असतानासुद्धा त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन कित्येक अशा टॉर्नामेंट जिंकून दिल्यात असे सुरेश अण्णा जाधव. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना त्यांची फटकेबाजी पाहण्यासाठी आतुर असलेले सर्व प्रेक्षक, जवळजवळ 25,000 प्रेक्षक त्यांचे फटकेबाजीची आतिषबाजी पाहण्यासाठी इथं स्टेडियमवर उपलब्ध आहेत आणि चेंडू टोलून 1 धाव पूर्ण केलेली आहे ती सुरेश अण्णा जाधव सर यांनी. आता ट्रायकवर आलेत ते रायमोचे सचिन तेंडुलकर, ज्यांनी सकाळच्या 8:30 वाजल्यापासून जी खिंड लढविली आहे ते आजपर्यंत सुद्धा आऊट झालेले नाहीत. त्यांची खिंड बाजीप्रभूसारखी आहे. त्यांनी निश्चितच संघाला एक मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे. वैयक्तिक 57 धावावरती नाबाद आहेत. त्याच्यामुळे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सचिन तेंडुलकर सज्ज. जाधव सर उत्तुंग असा मारलेला टोला, 1 धाव पूर्ण. 2 धावांची मागणी करताना आणि पूर्ण 2 धावा करण्यासाठी तेंडुलकर धावत आहे आणि धावचीत झालेला आहे. हा बाजीप्रभू संघाला एक मोठ्या धावसंख्येवर नेऊनच धावबाद झाला, पण विकेट काय सोडलेली नाही, बोल्ड काय दिलं नाही, कॅच काय उडविला नाही. असा फलंदाज खूप मोठी खेळी करून हा फलंदाज बाद होताना जात आहे. आता संघाचा मोठा कर्णधार, संघाचा सर्वांना घेऊन जाणारा कर्णधार अशी ओळख असलेला माजिद शेख आता शिल्लक काही चेंडू खेळण्यासाठी ग्राउंडवर जात असताना आताच तो मुंबईहून रणजी खेळून आलेला आहे आणि आता पुढचा काही चेंडू खेळणे आणि किती षटकर हाणतोय आणि किती चौकार हाणतोय हे पाहण्याजोगं राहील. पुढचा चेंडू खेळण्यासाठी माजिद सज्ज. पाहूया किती धावा आपल्या संघासाठी तो करतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी माजिद सज्ज आणि हा उत्कृष्ट चेंडू आणि तो मिस झाला आहे आणि चेंडू गेला आहे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू खेळण्यासाठी माजिद सज्ज. गोलंदाज अंपायरला पार करून चेंडू माजिदनी पुढे येऊन हाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हवेत चेंडू आहे आणि हा झेल सुटलेला आहे माजिदला. खूप मोठं नुकसान केलं आहे त्यांनी झेल सोडून. संघाचा रॉबिन सिंग हा खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज बॉलिंगसाठी तयार. पाहूया किती लांब षटकार मारतो तो रॉबिन सिंग आणि मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झालाय तो रॉबिन सिंग. समजू शकला नाही बॉलला आणि हा त्रिफळाचीत होऊन रॉबिन सिंग पवेलियनमध्ये जाताना खूप निराशाजनक खेळी करून चाललेला तो रॉबिन सिंग उर्फ सुरेश अण्णा जाधव सर. फलंदाजीसाठी आलेले राहुल जाधव, जेणेकरून वेस्ट इंडिजचा जो पावेल होता त्यांनी न्यूझीलंडला च्या तोंडातून जो म्हणजे हारलेला मॅच त्यांनी आपल्या जबड्यात आणला होता. असा हा पावेल खूप लांब षटकार मारण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी ईदगाह मैदानावर 13 षटकारांची आतिषबाजी केली होती 10 चेंडूमध्ये. असा हा पावेल. बघूया पुढचा चेंडू. पावेलनी अंगाने थोपला आहे तो अंगाने थोपला आहे चेंडू थोपला आहे अंगाने. निर्धाव चेंडू. काही धावसंख्या नाही, धावसंख्या तिथेच आहे. हा पावेल अंगाने पण चेंडू हाणतो असा पावेल आहे. आता माजिद कर्णधार संघाचा, जेणेकरून स्ट्राईकवर आलेला आहे. शेवटचे काही शिल्लक असताना आता मोठ्या षटकारावर चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी मिळणार आहे आपल्याला माजिदकडून. माजिद हा खूप गुणी खेळाडू आहे, खूप हुनार खेळाडू आहे. बघूया पुढचा चेंडू माजिदसाठी. गोलंदाज अंपायरला पार करून माजिदने उंच असा हाणलेला टोला 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पळण्याचा प्रयत्न करणार आहे 100% आणि दुसरी धाव पण आरामात त्यांनी पूर्ण केली. अखिल, हा मॅच खूपच रोमांचक होणार आहे. तुला काय वाटतं की परिवर्तन संघाचा स्कोअर किती रनापर्यंत मजल मारू शकते? परिवर्तन क्रिकेट संघाचा स्कोअर जवळजवळ 120 धावांपर्यंत मजल मारेल. अजून त्यांचा एक मोठा बलाढ्य संघाचा माजी कर्णधार
अजून पेव्हिलियनमध्ये आहे, त्याने जवळजवळ 19 शतकं हाणलेले आहेत आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी माझे सर हा सज्ज आहे. कोण आहे असा तो प्लेयर ज्याचं तू नाव घेतलेलं नाही अखिल? तो कोण आहे? बटलर होता आपल्या संघासाठी, तो आदर्श संघाचा बटलर होता, ज्याने लांब लांब छक्के आणि चौकारांची आदेशबाजी करून करोडो क्रिकेट रसिकांची त्याने मने जिंकली होती. असा हा तो बटलर अजून पेव्हिलियनमध्ये आहे. पुढचा चेंडू हाणण्याच्या नादात माजिद सर एसटीटी झाला आहे आणि विकेट दिली अंपायरने आणि पेव्हिलियनकडे जाताना माजिद खूप चांगली फलंदाजी करून तो बाद झालेला आहे. आणि आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी येणार आहे तो जॉस बटलर. नजीब, तुला माहिती आहे का, पाटोद्यामध्ये जेव्हा पाटोद्याच्या विरोधात राहीममध्ये जर मॅच होता तर हाच बटलर जो होता त्याने 16 बॉलमध्ये 39 धावा काढून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. असा हा जॉस बटलर पाहतो. नक्कीच प्रेक्षकाचं मनोरंजन करायसाठी आलेला हा बटलर उर्फ अमोल मेत्रे सर नक्कीच चांगली कामगिरी करतील. नजीब, तुला माहिती आहे का, डोंगरकेरीमध्ये सामना होता, सेमीफायनलचा मॅच होता, जवळजवळ सामना हारलेला होता. हा बटलर होता ज्याने 6 बॉलमध्ये 13 धावांची खेळी करून हा सामना आपल्या बाजूने कलवळला होता आणि आपण ते फायनल पण जिंकलो होतो. बरोबर, नक्की खरंच बोलतोस तू. ती मॅचचा मी स्वतः डायरेक्ट प्रेक्षेपण स्टार स्पोर्टवर पाहिलं होतं. हा फलंदाज असा आहे, आता उत्तुंग असा हाणलेला चेंडू निश्चितपणे 2 धावा निघतील अशी अपेक्षा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी राहुल जाधव उर्फ पावेल सज्ज. बघूया आपल्या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवितोय तो पावेल आणि किती धावसंख्या होती ते पाहण्यात जोगतं राहील. पुढचा चेंडू पावेल खेळण्यासाठी सज्ज, हंपरला पार करून गोलंदाज आणि हा उतुंग मारण्याच्या ह्याच्यामध्ये तो एसटीटी झाला आहे आणि विकेट दिली. आणि ओव्हरची समाप्ती 10 ओव्हरनंतर राहीमोचा संघाचा स्कोर झाला आहे तो 121 धावा. 122 धावा जिंकण्यासाठी त्या समोरच्या संघाला 122 धावाची आवश्यकता. पाहूया कितपत रोमांच असा ह्या सामन्यामध्ये येईल, किती रंगत येईल ते पाहण्याजोगत राहील आणि नक्कीच हा संघ राहीमोचा विजय प्राप्त करेल. नजीब, आखिरी ओवर लेकर आए परिवर्तन टीम की ओर से माजिद, जो कि 6 गेंदों में 38 रन की ज़रूरत है औरंगपुर क्रिकेट क्लब को, और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है माजिद ने. आज बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है माजिद पटेल ने और अपना अंतिम ओवर लेकर आ चुके हैं. टीम के लिए तीसरा और आखिरी अंतिम ओवर लेकर आ चुके हैं माजिद. अगली गेंद और बेहतरीन उठा के मारा है बल्लेबाज ने. अब औरंगपुर क्रिकेट क्लब को चाहिए 5 गेंदे 32 रन. क्या लगता अखिल, इस मैच में क्या होगा? अब तो रिंकू सिंह की ही भूमिका निभाना पड़ेगी मल्होत्रा को, जो कि 5 गेंदों में 5 छक्के मारकर रिंकू सिंह ने जो मैच जिताया था केकेआर को, वैसे ही कुछ खेलना पड़ेगा मल्होत्रा को.
सही है। यहाँ पे माजिद शेख फिर से एक बार गेंद डालने के लिए तैयार, और अगली गेंद अंपायर को पार करते हुए, और ये बड़ा शॉट खेलने के प्रयास में अपना समझ नहीं पाए बॉल को और बीट हो चुके यहाँ पे। अभी मल्होत्रा 4 गेंदे 32 रन। नामुमकिन है नजीब, ये तो अभी- नामुमकिन है। अब ये मैच पूरी तरह से परिवर्तन क्रिकेट क्लब रायमोहा के अगली ग्रिप गेंद में आ चुका है। अगली गेंद बेहतरीन गेंद, और ये समझ नहीं पाए बैट्समैन, और एक ही रन अभी चाहिए। 3 गेंदे 31 रन, बड़ा मुश्किल। अब तो असंभव लग रहा है। अखिल, आपका क्या कहना है परिवर्तन का? आप किसको श्रेय देंगे इस मैच में विनिंग पारी के लिए? ये तो पूरा श्रेय टीम को और टीम के कप्तान को जाता है। अब तो कोई चमत्कार है इनको बचा सकता है। अगली गेंद गोलंदाज शेख माजिद, कालच या थांबण्यासाठी त्यांचं मुंबईहून आगमन झालेलं आहे. रायमोचा फंटूस क्रिकेट क्लब औरंगपूर क्रिकेट संघ यांच्यामध्ये होत असलेला हा अतिशय रोमांचक सामना. माजिद पटेल यापूर्वी त्यांचे जवळपास 350 एकदिवसीय सामने आणि 1000 पास जवळपास त्यांचे विकेट आणि 15,000 रनाचा त्यांनी टप्पा ओलांडलेला आहे. सोमनाथ पारसकर यांना हा चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ते एक चांगले क्षेत्ररक्षक. विकेट किपर युवराज जाधव यांचे 2000 कॅच आज पूर्ण झालेले आहेत. अतिशय वैविध्यपूर्ण खेळाडू असलेला हा रायमोचा फंटूस क्रिकेट क्लब. वाईट बॉल, पंचांचा निर्णय अजून काही या वाईट बॉल. माझी चिवर आता मला वाटते बऱ्याच वेळापर्यंत चलते की काय असं दिसून येत आहे. त्या क्षेत्र सीमापार एक अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू लक्ष्मण जाधव, वय वर्ष 57 वर्ष असं असलं तरी चाणक्य आणि उत्कृष्ट असा खेळाडू आहे. औरंगपूर संघामध्ये सुद्धा अशाच खेळाडूंचा समावेश आहे. अशा प्रकारे रायमो संघाने हा सामना 28 धावांनी विजय मिळवलेला आहे. हा सामना परिवर्तन संघाने 28 धावाने जिंकून एक विजयाची नोंद ही केलेली आहे. निश्चित प्रकारे आज येणारे पुढचे सर्व सामने जिंकून हा सामना अंतिम सामना पण जिंकू शकेल असा हा संघ आहे. आणि आता विजयानंतर आपल्या सहयोगीशी, आपल्या प्लेयरशी संवाद साधताना कॅप्टन माजिद सर, युवराज जाधव सर, तसेच वयोवृद्ध लक्ष्मण जाधव सर आणि संघाचे बुमबुम नौसर भाई, तसेच बटलर अमोल जाधव सर, अमोल मित्रे, खूप दिग्गज असेच आपले अष्टपैलू खेळाडू सोमनाथ अण्णा पण आहे त्यामध्ये. सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है. जमाल मलिक गरबा गरम चाय देने वाला फ्रॉम मुंबई. लेट्स प्ले. कौन बनेगा करोड़पति? What a player!
आजा जिंदे शामी गाने के तले आजा